मानखुर्द लिंक रोडवर गोवंडी बैंगनवाडी सिग्नलच्या जवळ पालिकेच्या पादचारी पुलाचा एक भला मोठा सांगाडा धक्का लागून कोसळलाय। या खालती दबून 4 गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला असून 2 जण जखमी झालेत। रात्री 2 ते 2:30च्या सुमारास हा सगळा अपघात झाला। पालिकेच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी एक ट्रेलर सिमेंटचा मोठा खांब घेऊन जात होता आणि या ट्रेलरचा धक्का या सगळ्या गर्डरला लागला आणि हा पूल कोसळला। म्हणजे पुलाचा सांगाडा कोसळला आणि घाटकोपर मानखुर्द लिंक रोडच्या इथे ही घटना घडली। इथे पार्क केलेल्या 2 रिक्षा आणि एक टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला। तर ट्रेलरचा चालक राजकुमार आणि वाहतुकीचं नियोजन करणारा समजुद्दीन हे दोघे यात गंभीररित्या जखमी झाले आहेत। आणि या परिसरात आता मोठी वाहतूक कोंडी आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, अजूनही इथल्या या सगळ्या पहाटेच्या अपघाताचा फटका बसतोय? आता वाहतूक कोंडी हळूहळू सुटू लागलेली आहे। आपण आता घटनास्थळीच आहोत। आपण इथे माझ्या बाजूला बघत असाल, हाच तो लोखंडी ब्रिज आहे जो FOB साठी वापरला जाणार होता। मुंबई महापालिकेने हा निर्माणाधीन बांधकाम जे आहे ते अर्धवट केल्यामुळे हा ब्रिज कोसळल्याचं सांगितलं जाते। कारण या अर्धवट बांधकाम असलेल्या ब्रिजलाच काल मध्यरात्री 2 वाजता एक इथे जो ब्रिज समोर चालू आहे मोठा, त्याचं बांधकाम देखील दुसरीकडे चालू आहे। त्याच्यासाठी जो कॉन्क्रीटचा सेगमेंट जो आहे तो घेऊन जात असल्यामुळे या ब्रिजला धडक बसली जोरदार आणि त्यामुळे हा ब्रिज कोसळला असं स्थानिक रहिवासी सांगतात। समोरच्या बाजूला बघितलं असेल तर अर्धा ब्रिज जो आहे तो बांधलेला आहे। याच्या पुढचा जो भाग आहे तो कोसळलेला आहे। कारण याच पुढच्या ब्रिजच्या खालून मोठा ट्रक गेला आणि त्यामुळे नुकसान झाले। जवळपास 2 ऑटो रिक्षांचा आणि एक छोटा टेम्पोचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम जो आहे रात्रीपासून झाला होता, मात्र आता ट्रॅफिक जॅम हळूहळू सुरू झालेला आहे आणि 2 जण जे रिक्षा चालक होते ते गंभीर जखमी झालेले। त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। मिलिंद जी।